शिर्डीच्या विमानतळाजवळील गुंजाळ वस्ती परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरलेला आहे। पहाटेच्या दरम्यान साहेबराव भोसले राहणार गुंजाळ वस्ती काकडी यांच्या कुटुंबावर भीषण हल्ला झाला असून या हल्ल्यात साहेबराव भोसले आणि कृष्णा भोसले या दोघा बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। गंभीर जखमी असलेली आई प्रवरा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून ही हत्या पूर्ण वयोमानातून झाली आहे की दरोड्याच्या उद्देशाने याचे प्रशासन आता शोध घेत आहे। राहता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून उपविभाग अधिकारी शिरीष वमने यांनी विविध पथके तपासकामी रवाना केली असून घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेने अहिल्यानगर जिल्हा हादरून गेलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोपरगाव तालुक्यामध्ये शिर्डी जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याच्या शेजारीच दिघे वस्ती आहे। इथे एक कुटुंब वास्तव्यास होते। या कुटुंबावर रात्रीच्या वेळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे आणि याच्यामध्ये त्याच्यात काही व्यक्ती जबर जखमी असून त्याच्यात काही व्यक्ती मृत असल्यास देखील प्राथमिक माहिती आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने ही रात्री घडल्याची शक्यता जास्त आहे। त्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथके रवाना केली असून टेक्निकल बाबींच्या आधारे देखील तपास करत आहोत। प्राथमिक आता माहिती जी आहे त्याच्यानुसार दरोड्याचा उद्देश असा प्राथमिक तरी दिसतोय, पण तरी देखील आपण आणखी याच्याबाबत चौकशी करत आहोत आणि इतर व्यक्तींकडून देखील गोपनीयरित्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे जे कुटुंब आहे हे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे आणि तसेच त्यांचे दुधाचा देखील व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शेती आणि पशुपालन। कशी घटना उघडकीस आली, काय माहिती मिळाली त्याबद्दल? सकाळी जेव्हा त्यांचे जे नातेवाईक आहेत शेजारी राहणारे ते सकाळी करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।